नमस्कार. अतिक्रम 21 तारखेपासून अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरुवात झाल्या. आणि मी याच्या अगोदर 1.5 महिने अगोदर तोंडी सूचना दिली होती. त्याच्यानंतर पत्रकारांना बोलवून 21 ते 22 दिवस अगोदर परत सूचना दिली. त्याच्यानंतर 7 ते 8 दिवस आमचे कर्मचारी रस्त्यावर सांगत फिरले की मेन रस्त्याचं जे आहे अतिक्रमण असू दे, गाड्या असू दे, फळ विक्रेते, भाजी विक्रेते, सगळ्यांना सूचना दिली होती की 21 तारखेनंतर रस्ता पूर्ण रिकाम असला पाहिजे, नाहीतर कारवाई करण्यात येईल. अशा पद्धतीनं मी पहिला धन्यवाद मानतो की सगळ्यांचं तुमचा अतिशय चांगला रिस्पॉन्स दिला होता, म्हणजे तुमच्याकडून मिळाला, प्रतिसाद चांगला मिळाला. आणि आम्ही असा शब्द दिला होता की यांचं जे पुनर्वसन असेल ते आम्ही पुनर्वसन सुद्धा तसं करू. कुणाच्या म्हणजे गरीब लोकांच्या पोटावर आम्ही नाही उठणार प्रशासन, यासाठी आम्ही त्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे आज मी गावामध्ये ज्या ज्या रोडवर असलेलं त्यांचं जे उद्योगधंदा करणारे होते त्यांच्या जवळजवळ मी 6 ते 7 ठिकाणी भेटी दिल्या. 6 ते 7 ठिकाणी भेटी दिल्यानंतर त्यामध्ये जवळजवळ सगळ्याच ठिकाणी, ऑलमोस्ट सगळ्याच ठिकाणी सगळ्यांचे प्रॉब्लेम, सगळ्यांच्या अडचणी मी सॉल्व्ह केल्या. आणि माझ्यासोबत आमचे उपमहापौर साहेब गटनेते होते, रवी राजपूते साहेब नगरसेवक होते, त्यानंतर भाऊसाहेब आवळे साहेब होते, आणि त्यानंतर फेरीवाली संघटनेचे दीपक साहेब, मलावते साहेब, या सगळ्यांना घेऊन आणि नागरिकांना घेऊन आम्ही त्याच्यावर मार्ग काढले. आणि मला वाटतं जवळजवळ 80-90% हा विषय संपलेला आहे. सगळ्यांचं समाधान आम्ही केलंय. तरीही जे कोण अजून राहिले असतील तर त्यांना माझी एक नम्र विनंती आहे, फक्त आमचा एकच विषय आहे, तुम्ही मेन रस्ता फक्त सोडायचा. मेन रस्त्यापासून 30-40 फूट आत तुम्ही तुमचं दुकान, तुमचं बुट्टी, तुमचा गाडा तुम्ही लावू शकताय. आम्हाला काही अडचण नाही आहे. फक्त एकच अट आहे की मेन रस्ता सोडा. त्यामुळे अजून जर कोण जर तटले असतील, कोण धंदा करायचा जर थांबला असेल, त्यांना विनंती आहे तुम्ही मेन रस्ता सोडून कुठल्याही रस्त्याला, कमीत कमी माझ्या नजरेने 20 ते 25 रस्ते मेन रस्त्याला टच आहेत. त्यामुळं तुम्ही तिथं जाऊन तुमचा धंदा व्यवसाय करू शकताय. आम्हाला काही अडचण नाही आहे. मी बोलतेली गोष्ट अनेकदा तुम्ही लक्षात घ्या. माझं म्हणणं काय आहे, फक्त मेन रोड सोडा. मेन रोड सोडून तुम्ही तिथे धंदा तुमचा करा. वेळ घालवू नका, निवांत तुम्ही धंदा करा. एवढी मोठी गोष्ट नाही आहे. एक तुम्हाला हुडकत येणारं कस्टमर 1-2 दिवस तुम्हाला इकडे तिकडे होईल, पण 1-2 दिवसानंतर तुम्हाला ते हुडकत येतं तुमचं कस्टमर ते येणार आहे. कारण तुम्ही फक्त रोड पासून थोडं आत जाणार. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, रोड सोडून आत जाऊन कुठेही तुम्ही धंदा करा. थोडं फक्त रहदारीला प्रॉब्लेम म्हणजे याची काळजी घ्या. धन्यवाद.